दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी तालुक्यातील दिग्गजांनी एकत्र येत केली। आमदार सुभाष देशमुख यांच्याबद्दल दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्यावी, दक्षिण विधानसभेमध्ये भाजप बहुसंख्य मतांनी निवडून येईल अशी ग्वाही ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, माजी उपमहापौर राजेश काळे, मळसिद्ध मुंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोणालाही विश्वासात न घेणं, स्वतः मनमानी कारभार करणं, पक्षांतर्गत मतभेद वाढवणं अशी कामं आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहेत। त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे। भाजप पक्षावर कोणीही नाराज नसून फक्त आमदार सुभाष देशमुख यांच्यावर नाराज आहे। उमेदवार बदलावा, तालुक्यात भाजप पक्षाचा झेंडा नक्कीच लागेल असं मत यावेळी ज्येष्ठ नेते तथा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी व्यक्त केलं। कारण का एक तालुक्याचा नेता जो कसा असतो तो सगळ्यांना सामावून घेणारा नेता असतो, तसं एक कृत्य काही घडलं नाही। कारण का माझा स्वतःचा मुलगा सुद्धा एक आता नगरसेवक आहे त्या पार्टीमध्ये। वागणूक आता बघत असतो मी, जवळून पाहत असतो म्हणून मी बोलत असतो। आणि हे जे वागणूक आहे त्या वागणुकीमुळं फक्त सुभाष देशमुख आमदार ह्याच्यावर लोकांची नाराजी आहे आणि पक्षावर कोणाचीही नाराजी नाही। फक्त पार्टीने एवढंच करायला पाहिजे की उमेदवार बदलून द्यायला पाहिजे आणि उमेदवार बदलल्यास इथं 1001% तालुका दक्षिण सोलापूरमध्ये बीजेपीचा झेंडा लागणार। भूमिपुत्राला उमेदवारी मिळावी, जुळे सोलापूर परिसरातील हद्दवाढ भागात आणि तालुक्यातील समस्या यामुळे मार्गी लागतील, यासाठी भूमिपुत्र उमेदवाराची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, हद्दवाढ भागातील नागरिकांच्या समस्या भूमिपुत्रालाच माहीत असतात, असं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी सांगितलं। अनेक तालुक्यात अनेक प्रश्न आहेत, हे सर्व सोडवलं पाहिजे, हे भूमिपुत्र समजू शकतो। आणि तिथं लोकाला घरात बसून बोलवण्यापेक्षा प्रत्येक गावोगावी प्रत्येक वार्डात जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्यांचे कामं करायला पाहिजे म्हणून माझं असं मत आहे। आणि भूमिपुत्राला ह्यावेळी गेल्या अनेक वर्षापासून पक्षाने बाहेरच्याला उमेदवार दिली। बाहेरच्याला उमेदवारी देताना आता मी पक्षाला एवढंच विनंती करतो की ह्यावेळेस भूमिपुत्राला संधी द्यावा आणि न्याय द्यावा असं आमचं सर्वांचंही म्हणणं आहे। आणि आम्ही स्वतः इच्छुक आहे, मी बी इच्छुक आहे, बाकीचे बी इच्छुक आहे। आमच्यातलं कोणाला दिलं तर बी आम्ही एकमेकाला मागं लागून ते सीट आणल्याशिवाय राहणार नाही। विद्यमान आमदारांच्या विरोधात खूप नाराजी आहे। भाजप पक्षाबद्दल नाराजी नसून या भागात सर्व्हे करून उमेदवारी बदलावी, आपण पूर्ण ताकदीनं संबंधित उमेदवाराला निवडून आणू अशी ग्वाही मळसिद्ध मुंगळे यांनी दिली। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यत्वे करून कामं झाले असतील, परंतु कामं झाले असताना देखील मोठ्या प्रमाणात जे अँटी इन्कम्बन्सी आहे या गोष्टीचा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विद्यमान आमदाराच्या विरोधात असंतोषाची लाट आहे। तर अशा प्रसंगामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका हेच आहे, आम्ही पार्टी विरोधक नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे आम्ही निष्ठावान कार्यकर्ता आहे। तरी परंतु आज दक्षिण सोलापूरमधील नाराजीची जर सूर बघितली, सर्वसामान्य लोकांमध्ये बोललं गेलेलं विद्यमान आमदारांच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या असता मी पार्टीच्या वरिष्ठांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोक नसून विद्यमान आमदारांच्या विरोधात आज लोक आहेत। दक्षिणला भाजपचं चांगलं नेतृत्व मिळावं, विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःचा विश्वास गमावलेला आहे। पक्षवाढीपेक्षा नगरसेवकांमध्ये गटबाजी करणं, कामाची अडवणूक करणं, यामुळं त्यांनी हद्दवाढ भागातील नागरी समस्या सोडवल्या नाहीत। आमदार सुभाष देशमुख यांच्यावर ग्रामीण भागात तसंच हद्दवाढ भागात खूप रोष आहे। त्यामुळं उमेदवारी बदलून दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी केली। हद्दवाढ भागामध्ये ज्या समस्या होत्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाही आणि सर्वात जास्त टॅक्स भरणारा आमचा हा हद्दवाढ भाग आहे। या भागामध्ये आम्ही टॅक्स ज्या प्रमाणात देतो
ते गावठाणच्या पेक्षाही आमचा टॅक्स सर्वात जास्त आहे आणि या गोष्टीला आम्हाला विद्यमान आमदारांनी कधीच विश्वासात न घेता किंवा विकासाच्या आराखड्यावर न बोलता फक्त राजकारणावरतीच आणि द्वेषाचं राजकारण हे पसरवलेलं आहे. मला आपल्या माध्यमातून आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगायचे आहे की सध्याची निवडणूक वेगळी आहे. पूर्वी विधानसभेला आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली त्यांच्या लाटेमध्ये आमदार झाले. नंतर फडणवीस साहेबांनी स्वतः निवडणूक हाती घेतल्यामुळे 2019ची इलेक्शन सुद्धा आम्ही कशीबशी जिंकली. एकदम कमकुवत उमेदवाराच्या विरोधात आम्ही फक्त 22,000च्या फरकाने तिथं आमचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे इथं फार मोठी अँटी इन्कमसी आहे. दुसरी गोष्ट, आता सध्या परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये फार मोठा रोष आहे, हद्दवाढ भागामध्ये रोष आहे आणि अँटी इन्कमसी असल्यामुळे इथे उमेदवार बदलावा, भूमिपुत्राला तुम्ही उमेदवारी द्यावी